जेजुरी बेल्हे महामार्गावर शिंदवणे गाव हद्दीत कॅनलमध्ये कार पडून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर 3 जण जखमी झाले आहेत। शिंदवणे पुणे आज दिनांक 23 मे 2024 रोजी सकाळी 6च्या दरम्यान हा अपघात झाला। उरुळी कांचन जेजुरी रस्त्यावर शिंदवणे गाव हद्दीत कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार कॅनॉलवरील पुलाचा कठडा तोडून ही कार पाण्यात बुडून हा अपघात झाला आहे। या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य 3 जण जखमी झाले आहेत। अमर साहेबराव घाडगे वय अंदाजे 27 वर्ष राहणार जुन्नर या कार चालकाचा जागीच मृत्यू झाला असून तर गणेश संजय थोरात वय 22 वर्ष व शुभम शंकर इंगोले वय 21, आदित्य महादेव तावरे वय 20 वर्ष असे जखमी झालेल्यांची नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार कारमध्ये असलेल्या चौघांचा बकऱ्या विकण्याचा व्यवसाय आहे। आज सकाळी फलटणचा बाजार असल्यामुळे ते सर्वजण फलटण येथे जात असताना हा अपघात घडला। अपघाताची माहिती मिळताच शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी मदत करून सर्वांना बाहेर काढले। नमस्कार, मी शिंदवणे ग्रामपंचायतीचा माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य। आज या ठिकाणी आमच्या शिंदवणे गावातून वेल्हा पाबळ जेजुरी आस्टेट हायवे या रस्त्याचं काम आताच गेल्या काही महिन्यापूर्वी पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण झाल्यामुळं सदरच्या रस्त्याला रहदारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। हा रस्ता जेजुरी त्यानंतर प्रति बालाजी नारायणपूर अशा तीर्थक्षेत्रासाठी जाणारा हा रस्ता आहे। जड वाहतुकीचं प्रमाण सुद्धा या ठिकाणी जास्त आहे आणि खऱ्या अर्थानं हा जो आज बेबी कालवा आपण पाहतोय कॅनलवरती, हा जो बेबी कालवा आहे त्या बेबी कालवाचा जवळजवळ 50 वर्ष पूर्वीचा हा कालव्याचा ब्रिज आहे आणि या ब्रिजची आम्ही वारंवार ग्रामपंचायतीकडनं पाठपुरावा केला की हा पुलाची एकदम दुर्दैवी अवस्था झालेली आहे। हा पूल लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या, लवकरात लवकर पुलाचं काम करा, परंतु शासनानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। मी ग्रामपंचायतीच्या वतीनं 26/10/2023 रोजी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, संबंधित अधिकारी असतील, या सर्वांना ग्रामपंचायतीच्या वतीनं पत्रव्यवहार केला होता की लवकरात लवकर ह्या पुलाचं काम करा। त्याच्यामध्ये दुर्घटना होऊ शकतात, त्याच्यामध्ये अपघात होऊ शकतात आणि जर आपण लवकरात लवकर जर पुलाचं काम चालू नाही केलं तर ग्रामपंचायतीच्या वतीनं मी या ठिकाणी उपोषणाला बसणार, अशा पद्धतीचा इशारा मी 27/10/2023 रोजी दिला होता। परंतु शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष करून या ठिकाणी ग्रामपंचायतीला एक पत्रव्यवहार केलेला आहे। कार्यकारी अभियंत्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे की खरंच हा पूल जवळजवळ 45 वर्ष पूर्ण झालेला आहे, हा पुलाचं काम करणं उचित आहे आणि त्याच्यासाठी 2 कोटी एवढा निधी या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लवकरात लवकर पुलाचं काम चालू होईल अशा पद्धतीचं आश्वासन या अधिकाऱ्यांच्याकडनं देण्यात आलं। परंतु आज सकाळी 6:30 वाजता या ठिकाणी एक पिकअप या ठिकाणी जात असताना त्याच्यामध्ये 4 लोक होती, जुन्नर तालुक्यामधली 2 लोक होती, केसनन गावातली 2 लोक होती आणि या ठिकाणी हा कठाडा पाडून अपघात झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ड्रायव्हरचा जागेवरतीच मृत्यू झालेला आहे आणि 3-4 लोकांचा या ठिकाणी त्यांना दुखापत झालेली आहे। मी या ठिकाणी शासनाला आणि सरकारला या ठिकाणी मनापासूनची विनंती करतो, परत एकदा विनंती करतो, कारण या ठिकाणी अपघात झालेला आहे, माणूस या ठिकाणी गेलेला आहे। उद्या 11 वाजेपर्यंत या जर पुलाचं काम चालू झालं नाही तर उद्या 11च्या नंतर या ठिकाणी मी ग्रामस्थांसह उपोषणाला बसणार आहे आणि जोपर्यंत या पुलाचं काम होत नाही तोपर्यंत सगळी रहदारी आणि लोक जाणारी येणारी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने मी बंद करणार आहे। आणि म्हणून शासनाला कार्यकारी अभियंता असेल, पाटबंधारे विभाग असेल, या सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो, आपण लवकरात लवकर उद्याच या पुलाचं काम चालू करावा। अन्यथा जो काही या ठिकाणी अपघात घडणार आहे, या ठिकाणी जो माणूस अपघातामध्ये मृत्यू पावलेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही उद्या सकाळी 11 वाजता या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे। याची शासनाने नोंद घ्यावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो। धन्यवाद।